सध्या चिकुनगुनिया सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालतोय। पावसाळ्यातल्या आजारांमध्ये डेंग्यू बरोबर चिकुनगुनिया, मलेरिया हे आजार असतात, पण मोस्टली आपल्या ह्या भागामध्ये आपल्याला डेंग्यू आणि चिकुनगुनिया दिसतो। कोकणामध्ये आपल्याला मलेरिया दिसतो। तर चिकुनगुनिया, ज्याला ऍक्च्युली खरं त्याचं नाव चिकुनगुनिया आहे, पण आपण त्याला चिकनगुनिया म्हणतो, पण त्याचं नाव चिकुनगुनिया आहे। तर हा सुद्धा मच्छरनं होणाराच एक आजार आहे। हा भयंकर त्रास देणारा, खूप वेदना देणारा असा प्रकार आहे। याच्यामध्ये ताप येतोच थंडी वाजून, पण त्याचबरोबर सगळे सांधे जखडले जातात, आखडले जातात आणि त्यामुळं हालचाल करणं सुद्धा पेशंटला खूप अवघड होऊन जातं। सांधे गरम होतात, सांधे सुजतात आणि पेशंटला अगदी वर्ष 2-2 वर्ष सुद्धा तो त्रास सहन करावा लागतो। पण याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये खूप छान उपाय आहेत। तर ते जर उपाय केले, यामध्ये विद्यकर्म ट्रीटमेंट आहे किंवा वात रक्ताची चिकित्सा आहे आणि प्लस त्याचबरोबर रक्त शुद्धी करणारी काय औषध आहेत, वात कमी करणारी काय औषध आहेत, तर ह्या सगळ्या जर गोष्टी जर आपण प्रॉपरली जर वापरल्या तर आरामात लवकरात लवकर चिकुनगुनिया सुद्धा बरा होतो। अगदी 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये सुद्धा पेशंट पूर्णपणे ठणठणीत बरा होतो आणि ठणठणीत चालू लागतो। जे की ऍलोपॅथी औषधं 2-2 वर्ष घेतली तरी सुद्धा त्या पेशंटला बरं वाटत नाही, किंवा मग वातावरण जर बदललं किंवा आहारात काय बदल झाला तरी त्या चिकुनगुनियामुळे सांधेदुखीचा वगैरे त्रास वाढतो। तो पूर्णपणे आयुर्वेदाच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही चिकुनगुनियामध्ये सुद्धा नक्कीच आयुर्वेदाचे उपचार घ्या, तुम्हाला खूप छान वाटेल। लवकरात लवकर तुम्ही मजेत उड्या मारत फिराल।